तुमचा स्वतःचा किंवा घरात कोणत्याही व्यक्तीचा जर विवाह लवकर होत नसेल तर त्यासाठी काही उपाय आहे. विवाह हा संतती कुटुंब संस्थेचा आधारबिंदू मानला जातो. वैवाहिक जीवनात काही समस्या असल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास त्यावर वेळीच उपाय करावा, अन्यथा समस्या वाढू लागतात. माणसाच्या प्रत्येक समस्येचे समाधान ज्योतिषशास्त्रात आहे. यामध्ये लग्नाचे योग जुळून येण्यासाठी देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्यापैकी काही उपाय जाणून घेऊया. आपल्या मुलांचे लग्न वेळेवर व्हावे हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते, पण हे सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही. काही लोकांना लग्नात अवांछित अडथळ्यांना सामोरे जावे लागते किंवा निश्चित झाल्यानंतर लग्न मोडते. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला सारखीच वेदना होत असेल आणि वय होऊनही त्यांचे अजून लग्न होत नसेल, तर लग्नातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी आणि लवकर लग्नाचे योग घडवण्यासाठी हे सोपे आणि प्रभावी उपाय केले पाहिजेत. हे ज्योतिषीय उपाय करून चमत्कारिकरित्या फक्त मॅच मेकिंग आणि विवाह होतात. विवाह योग जुळून येण्यासाठी जास्तीत जास्त अंगावर पिवळे कपडे घालावेत. दररोज दुर्गा सप्तशीतील अर्गल स्तोत्रमचे पठण केल्याने अविवाहितांचे लग्न लवकर होते. लग्नासाठी वराला मुलगी बघायला जात असेल तर गुळ खाऊन जावे, यामुळे लवकर विवाह होतो. कुंडलीतील शुक्र बलवान होण्यासाठी रोज पाण्यात वेलची मिसळून स्नान करावे. वेलची म्हणजेच इलायची. हा उपाय केल्यास लवकर विवाह होण्याची शक्यता असते. यासोबतच जीवनातील आनंदही वाढतो. लवकर विवाहावर उपाय म्हणून श्री गणेशाची पूजा करावी, लाडू अर्पण करावेत. असे केल्याने अविवाहित पुरुषांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतात. तर मुलींनी गणपती महाराजांना मालपुहा अर्पण करावा. लवकर विवाहासाठी नवग्रह यंत्रांची प्रतिष्ठापना करून पूजास्थळी पूजा करावी. दर गुरुवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी. त्यामुळे लग्न लवकर होण्याची शक्यता असते. पण हा प्रयोग करताना साबण वापरू नये. जेवणात केशराचे सेवन करावे. असे केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते. आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा नेहमी आदर करा. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. ओपेल म्हणजेच पोवळं धारण करावे, मात्र त्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या. गुरुवारी केळीच्या झाडासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या 108 नावांचा जप करावा. असे केल्याने स्थानिकांचे लग्न लवकर होते. पाण्यात मोठी वेलची टाकून उकळा. नंतर हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा. यानंतर या पाण्याने स्नान करावे. या उपायाने शुक्राचे दोष दूर होऊ शकतात. गौरी शंकर रुद्राक्ष धारण करावा. तुळशीला पाणी आणि कच्चं दूध अर्पण करावं, म्हणजेच दर गुरुवारी. जातकाने तुळशीला जल अर्पण करावं. तसेच कच्चं दूध अर्पण केल्याने लग्नातील अडसर दूर होतो. त्याचबरोबर तुळशीजवळ तुपाचा सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने चांगले परिणाम मिळतात. जर एखाद्या तरुण किंवा तरुणीच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्याचे लवकर लग्न होण्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची किमान 108 प्रदक्षिणा केली पाहिजे. यासह शक्य असल्यास वटवृक्ष, पिंपळ आणि केळीच्या झाडांना पाणी देऊन त्यांचे आशीर्वाद नक्कीच घ्यावेत. प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करावे. यामध्ये बेसन, मिठाई, पिवळे वस्त्र, चणा डाळ, गूळ तुम्ही घेऊ शकता. लग्न लवकर व्हावे यासाठी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावा. लग्न लवकर व्हावे यासाठी गणपती बाप्पाच्या माथ्यावर हळदीचा टिळा लावावा. तसेच त्यांच्याकडे लग्नासाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर तुमच्या माथ्यावरही हळदीचा टिळा लावा. दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला हळद टाकलेल्या पाण्याचं अर्घ्य अर्पण करा. कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर असल्यावर देखील लग्नासंबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे शुक्र ग्रहाचे उपाय करा. शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेची पूजा उपासना करा. शुक्र ग्रहाच्या मंत्राचा जप करा. उपवर मुलीला किंवा मुलाला श्रीकृष्णाच्या मूर्तीची म्हणजेच देवघरातील बाळकृष्णाची विशेष पूजा दर बुधवारी करायला सांगावी. देवघरात बाळकृष्ण उपलब्ध नसल्यास किंवा मुलगा मुलगी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असल्यास एखाद्या फोटोची स्थापना बुधवारी करून त्यास दर बुधवारी तुळस वाहून पूजा करण्यास सांगावी. दर बुधवारी कृष्णाला उपवर मुलामुलींनी हळद कुंकू व तुळस वाहून मनासारखा पती किंवा पत्नी लवकर मिळावी ही इच्छा श्रीकृष्ण पूजेच्या नंतर मनापासून बोलावी. असे केल्याने विवाह ठरण्याच्या मार्गातील अडथळे दूर होऊन विवाह साध्य होतो.
हा उपाय उपवर मुलामुलींच्या मातापित्याने उपवर मुलामुलींना सोबत घेऊन करायचा आहे. अनेक वर्ष कुलदैवताचे दर्शन झाले नसल्यास उपवर मुलामुलीसोबत कुलदैवताचे दर्शन करावे व पूजा करावी. दरवर्षी नियमित कुलदैवताचे नियमित दर्शन घेणाऱ्या पालकांनी ज्या मुलाचे किंवा मुलीचा विवाह लवकर व्हावा असे वाटते तिच्या समवेत दर्शन घ्यावे व पूजा करावी. कुलदैवताची वार्षिक पूजा संपल्यावर एक नारळ कुलदैवताला वाहून तो फोडायचा नाही. या वर्षी मुलाचा मुलीचा विवाह लवकर व्हावा, उत्तम पती-पत्नी मिळावी असे साकडे कुलदैवताला घालावे. असे घडल्यावर जावई किंवा सुनेसोबत पुन्हा दर्शनाला येऊन असा संकल्प करावा. विवाह घडून आल्यावर मात्र सून, मुलगा किंवा मुलगी व जावई यांच्या समवेत कुलदैवताचे पुन्हा लवकर दर्शन घेण्यास विसरू नये. रामकृष्ण हरी. आणि यातून तुम्हाला जे काही उपाय सहज शक्य होतील ते उपाय तुम्ही जर मनपूर्वक केले तर तुम्हाला त्याचा लवकरात लवकर रिझल्ट भेटेल याची मी खात्री घेते.